Good morning, students. Today we are going to study the next new point major psychological disorders. म्हणजे त्याला चिंता विकृती म्हणून संबोधलं गेलंय. तर त्यामध्ये चिंता विकृतीमध्ये असणारे जे 4 ते 5 उपघटक आहेत, तर त्या घटकांमध्ये 3 घटकांची माहिती आपण मागील तासाला त्या ठिकाणी पाहिलेली आहे पहा. तर हे जे 3 घटक आहेत, तर त्या 3 घटकामध्ये चिंता विकृती मीन्स एन्झायटी, सेकंड भयगंड किंवा त्याला फोबिया असं म्हटलं गेलंय. त्यानंतर अवसाद असे एकूण 3 घटक आपण त्यामध्ये पाहिलेत. त्यानंतर आजच्या तासाला आपण जो घटक पाहत आहोत, तर त्याचं नाव आहे आघात आणि ताण विषयक विकृती. म्हणजे त्याला ट्रॉमा अँड स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स म्हणून संबोधलं गेलंय पहा. तर हा जो घटक आहे, तर या घटकामध्ये आपण पाहिलं की एखाद्या व्यक्तीची परिस्थितीशी जुळवून घेण्याची जी जेव्हा क्षमता संपत असते, तर तेव्हा त्या व्यक्तीमध्ये ताणाची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते पहा. म्हणजे ती परिस्थिती असेल, तर ती परिस्थिती अनुकूल असेल किंवा प्रतिकूल असेल, परंतु काही व्यक्तींना त्या घटकाशी जुळवून घेता येत नाही आणि जुळवून न घेता आल्यामुळे त्या ठिकाणी व्यक्तीच्या मनात काय होतं, ताणाची भावना त्या ठिकाणी निर्माण होत असते. तर याशिवाय दैनंदिन जीवनात जे गतिमान घडामोडी घडत असतात आणि त्यामुळे त्याचा व्यक्तीच्या मनावर त्या ठिकाणी विपरीत परिणाम आपल्याला झालेला दिसून येतो. आणि त्यामुळे आपण पाहिलं की काही व्यक्ती असतात एकाकी राहणं त्या ठिकाणी पसंत करत असतात. याशिवाय ते काय करतात, इतरांशी संवाद साधत नाहीत किंवा मग काही वेळ जे असं ठराविक वेळ त्या वेळेचा दबाव त्या व्यक्तीवर असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर या ज्या व्यक्ती असतात यांच्यामध्ये चंगळवाद अधिक प्रमाणात असलेला दिसून येतो. त्यानंतर व्यक्तीचा जो अपेक्षाभंग अनेक वेळा त्या ठिकाणी होत असतो पहा. म्हणजे जी अपेक्षा समोर ठेवलेली असेल, तो अपेक्षाभंग त्या व्यक्तीमध्ये झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अपेक्षाभंग झाल्यामुळे व्यक्ती त्या ठिकाणी नाराज होत असते आणि नाराज झाल्यामुळे काय होतं, व्यक्ती तो नाराजपणा किंवा मग तो व्यक्तीवर मनावर आलेला ताण तो दूर करण्यासाठी व्यक्ती व्यसनाधीन झालेला आपल्याला दिसून येते. म्हणजे एकूणच जी परिस्थिती असेल, त्या परिस्थितीमध्ये अनिश्चितता व्यक्तीमध्ये दिसून आलेली आपल्याला असते पहा. त्यानंतर या व्यक्ती ज्या असतात, या व्यक्तींमध्ये सतत कौटुंबिक समस्या निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. कारण घरामध्ये कौटुंबिक ताणतणाव निर्माण होतो आणि कौटुंबिक समस्या या वारंवार निर्माण होत असतात. तर याशिवाय एकूण ज्या समस्या निर्माण होत असतात आणि मग त्यामुळे इतर घटकांशी आपल्याला स्पर्धा करणं शक्य होत नाही आणि मग यामुळे स्पर्धेचं प्रमाण वाढतं. परिणामी व्यक्तीच्या मनावर ताण निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. याशिवाय जीवनात जे ताणतणाव निर्माण होत असतात ते अटळ असतात, म्हणजे त्याला आपण टाळू शकत नाही बा. फक्त त्याची तीव्रता कमी असेल किंवा अधिक असेल. जर ताणाची तीव्रता मध्यम स्वरूपाची असेल, तर व्यक्तीला त्या ठिकाणी प्रेरणा निर्माण झालेली आपल्याला दिसून येते पहा. म्हणजे सर्वसाधारणपणे तणावाची परिस्थिती सर्वसामान्य असेल, तर व्यक्तीमध्ये प्रेरणा निर्माण होते आणि व्यक्ती कार्यक्षम बनत असते. परंतु ताणाची तीव्रता त्या ठिकाणी जर अधिक असेल, म्हणजे तो ताण गंभीर स्वरूपाचा असेल पहा. तर उदाहरणार्थ एखादे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असेल, मग आपण त्या ठिकाणी त्यावर कसा मार्ग काढणार, या संदर्भात अनेक चिंता व्यक्तीच्या मनात निर्माण होत असतात. किंवा रस्त्याने आपण जात असतो, तर अचानक एखादा अपघात झालेला असेल किंवा अपघाताची घटना घडलेली असेल, प्रसंगी त्यामुळे व्यक्ती नाराज होत असतात पहा. किंवा मग एखादी जवळची व्यक्ती असेल आणि त्या जवळच्या व्यक्तीचा जर मृत्यू झालेला असेल, तर त्या ठिकाणी व्यक्ती त्या ठिकाणी नाराज होत असतात. तर याशिवाय असे अनेक उदाहरणं आहेत. अचानक त्या ठिकाणी भूकंप होणे किंवा पूरस्थिती निर्माण होणे, याशिवाय घटस्फोट होणे, बलात्कार, अशा ज्या दुर्दैवी घटना असतात, तर एकूणच या दुर्दैवी घटनांचा व्यक्तीच्या जीवनावर दूरगामी परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो पहा. आणि हा जो दूरगामी परिणाम असेल, त्या दूरगामी परिणामामुळे व्यक्तीच्या मनावर ताण निर्माण होतो आणि ताण निर्माण झाल्यानंतर व्यक्तीच्या मनात ताणाविषयीची विकृती व्यक्तीच्या मनात त्या ठिकाणी निर्माण होत असते. आणि ही जी विकृती निर्माण झाल्यानंतर व्यक्तीचं शारीरिक, मानसिक सगळं स्वास्थ्य त्या ठिकाणी काय होतं, बिघडून जातं. आणि हे मग शारीरिक, मानसिक स्वास्थ्य त्या ठिकाणी बिघडल्यानंतर
एकूणच वर्तनात बदल होतो, व्यक्तीच्या विचारात बदल होतो आणि मग वेगवेगळ्या स्वरूपाच्या विकृती त्या ठिकाणी निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर त्याला काय म्हटलं आपण, जे आघात किंवा ताण विषयक विकृती मीन्स ट्रॉमा अँड स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. व्हेन ए इंडिव्हिज्युअल इज नॉट एबल टू कोप विथ द एक्झिस्टिंग सिच्युएशन, he tends to experience stress or tension. Daily problems encountered due to fast-paced life, relationship issues, loneliness, lack of proper adjustment, lack of enough personal space, time constant consumption, frustration due to non-fulfillment of desire, addiction, prolonged physical illness, constant feeling of अनसर्टनटी, फैमिली प्रॉब्लम्स, ये जो पर्सन्स रहेंगे उसके फैमिली प्रॉब्लम हो सकते हैं, ड्रग एडिक्ट बन सकता है, कुछ एक्सीडेंट होने के बाद भी ये टेंशन में आ सकता है, तो बहुत ऐसे टेंशन व्यक्ति के माइंड में हो सकते हैं, फैमिली प्रॉब्लम क्रिएट हो सकते हैं, कट थ्रोट कॉम्पिटिशंस एक्सेट्रा आर पॉजिटिव फैक्टर्स फॉर स्ट्रेस. Stress or tension is inevitable in life if it in moderate intensity. It's appear to be useful by providing motivation to the individual. But if the individual experiences tensions, stress, then his or her capacities to deal with it get imbalance. For example, war conditions, serious accidents, death of loved one, natural disaster. तो ऐसे अलग अलग टाइप्स के प्रॉब्लम्स क्रिएट हो सकते हैं, और ये प्रॉब्लम क्रिएट होने के बाद पर्सन्स के माइंड में क्या आ सकता है, स्ट्रेस आ सकता है. तो ऐसा ये एक फर्स्ट पॉइंट कौन सा कंप्लीट हो गए, कौन सा, ट्रॉमा एंड स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर्स. नेक्स्ट न्यू पॉइंट, तीव्र तणाव विकृती. तीव्र तणाव विकृती, तर ॲक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर्स. तर हे जे तीव्र तणाव विकृती असते किंवा त्याला ॲक्यूट स्ट्रेस डिसऑर्डर्स असं म्हटलं गेलंय, तर 6 वर्ष किंवा त्यापेक्षा ज्या व्यक्तीचं वय जास्त असेल आणि अशा व्यक्तीने कोणत्याही स्वरूपाच्या गंभीर घटना किंवा दृश्य पाहिलेले असेल, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचा मृत्यू असेल किंवा गंभीर जखम झालेली असेल किंवा लैंगिक छळ असेल किंवा बलात्कार झालेला असेल, भूकंप असेल, नातेवाईकांचा मृत्यू असेल, अशा ज्या धोकादायक घटना असतात किंवा असे जे प्रसंग असतात, हे प्रसंग जर स्वतः त्या ठिकाणी पाहिलेले असतील किंवा ते अनुभवलेले असतील, तर अशा व्यक्ती त्या अनुभवातून जात असताना त्यांच्या मनावर काय असतं, एक भयग्रस्त त्या ठिकाणी भीतीची भावना निर्माण होत असते बा. आणि मग असे अनुभव घेतले आणि अशी परिस्थिती त्या ठिकाणी जेव्हा व्यक्तीच्या मनावर निर्माण होत असते, तर एकूणच व्यक्तीचं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य त्या ठिकाणी काय होतं, बिघडून जातं. आणि शारीरिक मानसिक स्वास्थ्य बिघडल्यामुळे व्यक्तीमध्ये अनेक समस्या निर्माण होत असतात. तर या ज्या समस्या असतात त्या समस्येमध्ये सर्वात प्रथम म्हणजे झोपेची समस्या व्यक्तीमध्ये निर्माण होत असते बा. तर ही जी झोपेची समस्या निर्माण झाल्यानंतर व्यक्ती काय करते, स्वतःला दोष देत असते आणि मग स्वतःला दोष दिल्यानंतर एकूणच त्या संदर्भात निगेटिव्ह विचार त्या ठिकाणी व्यक्तीच्या मनात येत असतात आणि मग ती व्यक्ती नैराश्यामध्ये जाऊन तीव्र तणाव व्यक्तीच्या मनावर निर्माण होत असतो. म्हणजे तीव्र तणावाची विकृती व्यक्तीमध्ये निर्माण होत असते बा. आणि ही तीव्र तणावाची परिस्थिती व्यक्तीच्या मनावर निर्माण झाल्यानंतर अशा ज्या व्यक्ती असतात त्यांच्या वर्तनात बदल झालेला आपल्याला दिसून येतो आणि मग एकूणच या व्यक्ती चिडखोर झालेल्या आपल्याला दिसून येत असतात. म्हणजेच त्यांच्या वर्तनात बदल होतो, मग त्या व्यक्ती चिडखोर बनतात किंवा भावनिक दृष्ट्या त्या ठिकाणी त्या अस्थिर बनत असतात पहा. या उलट काही व्यक्ती असतात त्या एकांतात राहणं पसंत करतात आणि मग त्या व्यक्ती कुणाशी मिळून मिसळून वागत नाहीत पहा.
त्यानंतर इतरांशी मदत घेणे ते टाळत असतात. तर अशा ज्या एकूण परिस्थिती असतात, या सर्व परिस्थितीचा व्यक्तीचा विचार करत असतात आणि मग त्या व्यक्तीच्या मनात काय होतं, एक नकारात्मक भावना त्या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसून येते पहा. तर अशा प्रकारे हे जे अनुभव असतात, हे सर्व अनुभव व्यक्ती त्या ठिकाणी अनुभवते आणि मग एकूणच व्यक्तीच्या मनावर नकारात्मक परिणाम झालेला आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि असे जे परिणाम असतात, या परिणामामुळेच व्यक्तीमध्ये या ज्या वेगवेगळ्या त्या ठिकाणी काय होतात, विकृती निर्माण झालेल्या आपल्याला दिसून येतात. तर मग ही जी विकृती असेल, त्या विकृतीमध्ये हा एक पहिला घटक आपण त्या ठिकाणी पाहिलाय, तीव्र तणाव विकृती किंवा त्याला acute stress disorders. If an individual with age of 6 years or greater has experienced or witnessed extreme situation like death of loved one, serious physical injury, natural disaster, and sexual abuse like rape. ऐसे जे इंसिडेंट्स हो सकते हैं, तो ऐसे इंसिडेंट्स होने के बाद जे पर्सन अभी 6 ईयर से आगे रह गए, तो ये जो ऑब्जर्व कर सकते हैं, कुछ कोई स्टूडेंट्स को ऐसा एक्सपीरियंस आ सकता है, ऐसा एक्सपीरियंस आने के बाद ये ऐसे प्रॉब्लम्स क्रिएट हो सकते हैं. ही और सी एक्सपीरियंसेस एक्सट्रीम फियर, फियर जैसी कंडीशन प्रोड्यूस हो सकती है. इमोशनल नंबलेस, सिवियर कंफ्यूजन, get dreams of the incidents, or get uncontrollable thoughts about it, not able to concentrate, कौन से भी फैक्टर पर ज़्यादा से ज़्यादा कॉन्सेंट्रेट नहीं हो सकते, not able to sleep, स्लीप का प्रॉब्लम क्रिएट हो सकता है, एक्सपीरियंसेस सेवर्स गिल्ट अबाउट द इवेंट्स ऑफ hold himself or responsible and got and goes into depression. He becomes irritable, his or her emotional world become unstable. He prefer to stay alone, does not take help of others. ये पर्सन रह गए तो कैसे ग्रुप में ज़्यादा से ज़्यादा इन्वॉल्व नहीं हो सकते, कौन सा वो वर्क कर सकते हैं, सेपरेट अभी ट्राई कर सकते हैं और सेपरेट ट्राई करने के बाद सेल्फ ये वर्क कंप्लीट कर सकते हैं, मीन्स अवॉइड कर सकते हैं, कौन से भी ग्रुप में ज़्यादा से ज़्यादा इन्वॉल्व नहीं हो सकते और इन्वॉल्व नहीं होने के बाद सेल्फ इस पर्सन कैसे अपना वर्क कर सकते हैं. नेक्स्ट न्यू पॉइंट. तर पुढचा जो घटक आहे तर त्याला काय म्हटलं गेलंय, आघात पश्चात तणाव विकृती. तर हा जो घटक आहे आघात पश्चात तणाव विकृती, तर आघात पश्चात तणाव विकृतीमध्ये आपण पाहिलं की या व्यक्ती ज्या असतात तर सर्वसाधारणपणे प्रथम या व्यक्ती तीव्र तणाव विकृतीचा त्या अभ्यास केला असतो पहा. यालाच आपण पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर्स मीन्स PTSD, PTSD म्हणजेच पोस्ट ट्रॉमॅटिक डिसऑर्डर्स. तर प्रथम तीव्र तणाव विकृतीचा अभ्यास या ठिकाणी केला जातो. त्यानंतर तणाव विकृतीचे लक्षण या व्यक्तींमध्ये 1 महिन्यापेक्षा अधिक प्रमाणात आढळून आल्यास त्या व्यक्तीला आघात पश्चात तणाव विकृती किंवा त्याला PTSD म्हणून संबोधतात पहा. म्हणजे त्याचा आपण 1 महिन्यापर्यंत जर हे झालेलं असेल तर आपण काय करतो, त्याचं निदान त्या ठिकाणी सहजपणे त्या ठिकाणी करत असतो पहा. तर ही विकृती निर्माण झाल्यानंतर सर्वसाधारणपणे या ज्या व्यक्ती असतात तर या व्यक्ती 3 अवस्थेतून त्या ठिकाणी जात असतात. तर त्या ठिकाणी पहिली जी अवस्था असेल तर त्या अवस्थेला काय म्हटलं गेलंय, धक्का अवस्था असं म्हटलं गेलंय पहा. ही जी अवस्था असेल तर त्याला धक्का अवस्था किंवा शॉक स्टेज असं म्हटलं गेलंय. तर हे जे शॉक स्टेज असेल तर या शॉक स्टेज मधून व्यक्ती जेव्हा जात असेल तर या शॉक स्टेज मधून व्यक्ती जात असताना व्यक्तीच्या आघातामुळे अस्वस्थता निर्माण होत असते. त्यामुळे व्यक्तीला त्या ठिकाणी काही सुचत नाही पहा. त्यानंतर या अवस्थेतून जात असताना हे जे आघात त्या ठिकाणी होत असतो तर व्यक्तीला असा एक धक्का बसत असतो आणि मग त्या ठिकाणी व्यक्तीला काही प्रमाणात त्या ठिकाणी काही सुचत नाही. त्यानंतर दुसरी अवस्था असेल सूचना अवस्था, त्याला
सजेस्टेबल स्टेज असं म्हटलं गेलंय. तर या ज्या अवस्थेतून जेव्हा व्यक्ती जात असेल त्यावेळेस व्यक्ती काय करतात, इतरांच्या सूचनेचं त्या ठिकाणी पालन करण्याचा प्रयत्न करत असतात पहा. तर हे जे पालन करत असताना इतरांचं काय करतात, ते सजेशन घेत असतात आणि हे सजेशन घेत असताना व्यक्ती इतरांनी जे सल्ला दिलेला असेल किंवा जे मार्गदर्शन केलेलं असेल पहा, तर हे मार्गदर्शन त्या ठिकाणी ते स्वीकारत असतात. तर हा जो पहिला घटक आपण पाहिला की धक्का पश्चात्ताना विकृती मीन्स पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर, PTSD. You have just learned about the symptoms of acute stress disorders. If these symptoms continue for more than 1 month with the same intensity, that is without much improvement, the individual is diagnosed as suffering from post traumatic stress disorders. And second means last, recovery stage. Through the individual stage under stress but has started reasoning his mental balance. He is trying to get out of the situation and shows sign of recovery. However, some individuals still cannot maintain their mental balance and start showing sign of mental illness, post traumatic stress disorders. तर हा जो एक तिसरा घटक आपण त्या ठिकाणी पाहिला त्याला काय म्हटलं गेलंय, रिकव्हरी स्टेज म्हणजे पुनर्प्राप्ती अवस्था असं म्हटलं गेलंय पहा. तर या पुनर्प्राप्ती अवस्थेमध्ये जेव्हा व्यक्ती जात असते तर त्या अवस्थेतून व्यक्ती जात असताना अनेक प्रकारचे अनुभव व्यक्तीला त्या ठिकाणी येत असतात पहा. आणि हे जे अनुभव असतात तर जेव्हा व्यक्तीतून जात असताना व्यक्तीच्या मनावर ताण असतो, परंतु तो जरी ताण आलेला असेल तर व्यक्ती त्या ठिकाणी संतुलित व्यक्तीचं मानसिक स्वास्थ्य कसं संतुलित झालेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एकूण घडलेले जे प्रसंग असतात किंवा जे अनुभव असतात त्या घडलेल्या प्रसंगातून किंवा अनुभवातून व्यक्ती जात असताना त्या आघातातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असते पहा. म्हणजे एकूणच या काळामध्ये व्यक्तीचा मानसिक समतोल असतो तो व्यक्ती साधण्याचा प्रयत्न करत असते, परंतु काही वेळेस त्या ठिकाणी त्यांना यश येत नाही. तर याशिवाय आघाताचे जे परिणाम होत असतात ते परिणाम झाल्यानंतर व्यक्तीमध्ये आघात पश्चात विकृती व्यक्तीच्या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. तर अशा प्रकारे हा एक पुनर्प्राप्ती अवस्था किंवा रिकव्हरी स्टेज हा घटक आपण या ठिकाणी पाहत होतो. तो घटक एक इथे संपलेला आहे. तर चिंता विकृतीच्या प्रकारामध्ये जे घटक आपण पाहिलेत त्यामध्ये 3-4 घटक या ठिकाणी संपलेले आहेत. राहिलेला जो भाग असेल आपण तो पुढील लेक्चरला त्या ठिकाणी घेणार आहोत पहा. तर या ठिकाणी आपण त्यात थांबत आहोत. धन्यवाद.